उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारी असणे अत्यंत महत्त्वाचे असताना पुण्यातील प्रतिष्ठित अशा ILS लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून संकलित केलेल्या शुल्काच्या संभाव्य गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये संकलित करून त्याचा अत्यल्प भागच प्रत्यक्ष वापरण्यात आला, तर उर्वरित निधीचा स्पष्ट हिशोब महाविद्यालयाकडून देण्यात आलेला नाही. हा आर्थिक गैरव्यवहार शिक्षण संस्थांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे, असा गंभीर आरोप ILS लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मयूर सुहास गरुड यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी त्यांचे सहकारी विद्यार्थी कृष्णकांत सुभाष साठे आणि त्यांचे विधिज्ञ विधिवत लीगल कन्सोर्टियमचे ॲडव्होकेट वेदांत विनायक कुलकर्णी, ॲडव्होकेट शुभम विजय शेलार आणि ॲडव्होकेट प्रसाद अरुण कामठे हे उपस्थित होते. या संदर्भात अधिक बोलताना मयूर गरुड म्हणाले, शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती दिल्या आहेत. त्यांचा योग्य लाभ विद्यार्थ्यांना मिळाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. उलटपक्षी महाविद्यालयाने अतिरिक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केल्याचे स्पष्ट होत आहे. शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी असाव्यात, नफा मिळवण्याचे साधन नव्हे, हा मूलभूत सिद्धांत ILS लॉ कॉलेजने पायदळी तुडवला असल्याचे वरकरणी दिसून येत असल्याचे गरुड यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना फसवण्याचा हा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज असल्याचे गरुड यांनी नमूद केले. डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले गेले, पण त्याचा उपयोग करण्यास महाविद्यालय अपयशी ठरले आहे असे दिसून येते. ILS लॉ कॉलेज एक नामांकित शिक्षण संस्था असूनही अशा प्रकारचा आर्थिक अपव्यय आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणे अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने ज्या अनुदानित योजना सुरू केल्या आहेत त्याचा योग्य वापर होण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारून संस्थेने स्वतःचा नफा वाढवण्याचा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या काही सुविधा भाड्याने व्यावसायिक संस्थांना देण्यात आल्या आहेत आणि त्याच सुविधांसाठी विद्यार्थ्यांकडूनही अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले. हे स्पष्टपणे दर्शवते की संस्थेने केवळ व्यावसायिक लाभाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्णपणे दुर्लक्षित केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली असून आमचे वकील म्हणून विधिवत लीगल कन्सोर्टियमचे ॲडव्होकेट वेदांत विनायक कुलकर्णी, ॲडव्होकेट शुभम विजय शेलार आणि ॲडव्होकेट प्रसाद अरुण कामठे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी लढा देण्याच्या दृष्टीने आम्ही हा कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या आर्थिक शोषणाचा एक गंभीर नमुना असून अशा प्रकारच्या संस्थांकडून विद्यार्थ्यांचा विश्वासघात होत असेल तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्कासाठी एकत्र येऊन आवाज उठवणे ही आता काळाची गरज आहे. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी सुद्धा मयूर गरुड आणि इतरांनी केली आहे. माझं नाव मयूर गरुड आहे. मी ILS लॉ कॉलेज याचा फायनल इयरचा विद्यार्थी आहे. मुद्दा अशी आहे की त्यांनी एक्सेस फी गोळा केली आहे आणि त्या फीची टक्केवारी जी आहे ती 200% 17,200% नफा आहे त्यात. आमची त्यांना एवढीच विनंती आहे, आम्ही धर्मादायकडे सुद्धा हीच तक्रार केलेली आहे, आमची त्यांना हीच विनंती आहे की जी एक्सेस फी गोळा केलेली आहे ती परत देण्यात यावी. एस्पेशली जे रिझर्व कॅटेगरी स्टुडंट्स आहेत, SC, ST, OBC आणि महिला स्टुडंट्स ज्यांना की शासनाने, महाराष्ट्र शासनाने फी माफी केलेली आहे, त्यांची फी तत्कालीन परत करावे आणि परत पुढच्या वर्षीपासून अशी फी गोळा करण्यात नाही यावी, एवढी आमची विनंती आहे. आम्ही आंदोलन करणार होतो, रादर आम्ही आंदोलन करणार आहे. त्यासाठी आमच्या विरुद्ध 38 नोटीस त्यांनी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लावलेल्या आहेत. आम्ही तरीसुद्धा आंदोलन करू जर का त्या एका दिवसात उद्यापर्यंत त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे किंवा विनंतीला प्रतिसाद दिला नाही तर. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट वेदांत विनायक कुलकर्णी, माझे सहकारी ॲडव्होकेट शुभम शेलार. आम्ही प्रस्तुत प्रकरणामध्ये ILS लॉ कॉलेजच्या विरोधामध्ये तक्रारदार यांचे वकील आहोत आणि आम्ही सद्यस्थितीमध्ये धर्मादाय आयुक्त पुणे आणि DHE म्हणजेच उच्च शिक्षण तंत्रणालय यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीचा मेन जर आपण इश्यू बघायला गेलो तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950च्या अंतर्गत जे फीस कलेक्शन एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या अंडर व्हायला हवं आणि ते ज्या ऑथराइज लीगल हेड्सच्या अंडर व्हायला हवं ते न होता ILS मध्ये आम्ही जी तक्रार दाखल केली आहे, आमच्याकडे जी माहिती अधिकाराखाली जी माहिती आली त्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की जे ऑथराइज हेड्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आणि त्याच्या पुढे जाऊन विविध हेड्स खाली फीस गोळा करण्यात आली
आणि त्याचा विनियोग जसा मनावा तसा केला गेलेला नाहीये. सरप्लस जी अमाऊंट असते मागच्या वर्षीची तो राखण्याचा कॉलेजला अधिकार आहे, परंतु ती राखली तर ती वापरण्याचाही त्यांना मुभा आहे आणि हक्क आहे. पण या प्रकारामध्ये दरवर्षी एक्सपोनेन्शियल वाढ होत गेलेली आहे फीसमध्ये, आणि याच फीसचा आणि याच प्रकाराचा आम्ही कॉग्निझन्स घेऊन धर्मादाय आयुक्त पुणे आणि DH यांच्याकडे तक्रार केलेली आहे. या 2 तक्रारी झालेल्या आहेत. याचा सोबतच येत्या काळामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी आणि उच्च शिक्षण मंत्रालय आणि त्याच्यासोबतच UGC यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कामही करत आहोत. धन्यवाद. ILS लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनावर केलेल्या या गंभीर आरोपांसंदर्भात मोशी न्यूज नेटवर्कने महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपा पातुरकर यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी महाविद्यालय प्रशासनावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी कोणतेही स्पष्ट वक्तव्य न करता धर्मादाय आयुक्तालयाकडे तक्रार दिली असल्याने मी आत्ता त्या आरोपांवर कुठलेही भाष्य करू इच्छित नाही, असे मुख्याध्यापिका पातुरकर यांनी सांगितले. मी महाविद्यालयाची ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून आपल्याशी बोलते आहे. महाविद्यालयावरती आर्थिक गैरव्यवहाराचे जे आरोप झाले आहेत त्याचं कुठलंही अधिकृत पत्र महाविद्यालयाला आज तागायत मिळालेलं नाही. काही विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे तक्रार केल्याचं तुमच्यासारख्या रिपोर्टरकडनंच मला कळलं आहे. आता धर्मादाय आयुक्तालयाकडे जर तक्रार केली असेलच तर मी धर्मादाय आयुक्तालयाच्या बाहेर बोलणं उचित नाही. त्यामुळे या सगळ्या त्यांच्या आरोपांवरती कुठलंही भाष्य मी आत्ता या क्षणी करू इच्छित नाही आणि त्यामुळे मला आपल्याला कुठलंही उत्तर देणं किंवा त्याच्याविषयी काही बोलणं हे संयुक्तिक नसल्यामुळे मी आपल्याला याच्यापेक्षा जास्त काहीही सांगू शकत नाही. नमस्कार. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.